प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंटिन्यू करणार आहोत कालचा आपला लेसन नंबर 2 चा उर्वरित भाग। काल आपण पजेसिव्ह प्रोनाउनचा अर्थ जरी सारखा होत असला तरी वाक्यामध्ये त्याचा उपयोग वेगळ्या प्रकारे होतो, आज आपण पाहणार आहोत। उदाहरणार्थ, दिस इज माय बुक, दिस बुक इज माइन। दोन्ही वाक्याचा अर्थ एकदम सारखा आहे, परंतु याच्यामध्ये फरक जो आहे तो लक्षात घेणे गरजेचे आहे। दोन्ही वाक्यामध्ये बुक हे नाउन म्हणजे नाम आहे, आणि परंतु त्या नावाच्या अगोदर जे प्रोनाउन आले आहे किंवा नंतर जे प्रोनाउन आले आहे ते बघणे गरजेचे आहे। जर समजा वाक्यामध्ये नामाच्या अगोदर किंवा नावाच्या अगोदर जर समजा प्रोनाउन आले असेल किंवा सर्वनाम आले असेल तर आपण त्याला म्हणतो पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, आणि नावाच्या नंतर जर प्रोनाउन आले असेल तर आपण त्याला म्हणतो पजेसिव्ह प्रोनाउन। हा मुळात फरक असतो, आणि हाच फरक समजून घेऊया। एक्झाम्पल नंबर 2, दिस इज युअर कार, दिस कार इज युअर्स। दोन्ही वाक्यामध्ये कार आलेले आहे, परंतु कारच्या अगोदर युअर काय आहे, हे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करते, आणि दुसऱ्या वाक्यामध्ये कारच्या नंतर युअर्स आलेले आहे म्हणजे हे पजेसिव्ह प्रोनाउन म्हणून काम करते। उदाहरणार्थ तिसरे वाक्य बघा, दिस इज हर हाऊस। हाऊस काय रे, नाउन आहे, नाम आहे, आणि त्याच्या अगोदर हर आलेले आहे म्हणजे हे काय आहे, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, आणि इथे हाऊसच्या नंतर हर्स काय आहे, प्रोनाउन आलेले आहे म्हणजे काय, हे पजेसिव्ह प्रोनाउन आहे। आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे। शाळेमध्ये शिकत असताना कदाचित हा फरक जास्त समजावून सांगत नसतील किंवा त्यांच्याकडे वेळ नसावा, परंतु या गोष्टी आपण समजून घेणे महत्त्वाचे आहे। म्हणजे काय की बऱ्याच लोकांना आणखी समजत नाही की माय आणि माइनचा उपयोग कुठे करावा, म्हणून हा सर्व इथं एकदम सोपा प्रयत्न मी केलेला आहे। पुन्हा एकदा, नावाच्या अगोदर जर समजा प्रोनाउन आले असेल तर आपण त्याला म्हणतो पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, आणि नावाच्या नंतर जर प्रोनाउन आले असेल तर आपण त्याला म्हणतो पजेसिव्ह प्रोनाउन। हा वाक्यामधला फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, कमेंट करा, लाईक करा। धन्यवाद।